वेलकम टू मम्माज किचन. आज आपण बनवणार आहोत क्रीमी आणि हेल्दी पास्ता. आपली पोरं गाजर बीट भाज्या खाया बघत नाहीत, मग मी पिंक सॉस पास्ता बनवलो आहे. त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 गाजर, 1 बीट, 1 कांदो, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 टमाटर आणि काजू घ्यायचे 15. एक कुकर घ्यायचो, त्याच्यातला काजू टाकायचे, टमाटरला 4 कापे मारून टाकायचे, लसूण, कांदो आणि गाजर बीट हे सगळं कुकरला टाकायचं. त्याच्यात 1 जग पाणी टाकायचं आणि गॅसवर 3 शिट्टे घ्यायच्या. मी 2 वाटी पास्ता घेतलो आहे आणि ती मग पाणी एक टोपात गरम करत ठेवायचा. त्याच्यात जरा तेल टाकायचं, मीठ टाकायचं आणि पास्ता घेतल्यावर ती टाकायचा आणि बेस मिक्स करून 15 मिनटं त्याला शिजत ठेवायचा. 15 मिनटात पास्ता बेस शिजतं. आता बेस आवट येलो आहे, एकदा चेक करायचं 10 मिनटांनी जाईल आहे काय. ही जरा हवं आहे म्हणून मी परत ठेवलो 5 मिनटं. पिंक सॉससाठी आपल्याला हवं आहे फ्रेश क्रीम, 4 चीज स्लाइस घेतलो आहे, 2 क्यूब घेतलो आहे, चिली फ्लेक्स, ऑरिगानो आणि काली मिरी पावडर आणि बटर. कुकरचे शिटे जाईल आहेत. आता कुकर खोलून बघूया. त्यातल्या टमाटरची सालपटा बेस काढून घ्यायची, अलगद निघतात उकडल्यावर. आणि सालपटा काढून झाली की मिक्सरला ही सगळं थंड करून वाटून घ्यायचं आहे. ही पुरा शिजलेलं आहे, ती मस्त वाटल्या जातं. ही पेस्ट आपली तयार आहे पिंक सॉसची. त्याच्या बाद एक पॅन घ्यायचं, त्याच्यात बटर टाकायचा. बटर पिघललं की जी आपण वाटली पेस्ट ती सगळी टाकायची आणि बेस शिजवून घ्यायची. थोडा टाईम ढाकण ठेवून शिजवायची. 2 मिनटांनी ढाकण काढून मी परत चिमची मारून घेतलो आहे. बेस मिक्स करायचा. त्याच्या बाद मग मिक्सरच्या भांड्याला पाणी लावून परत टाकायचं त्याच्यात. त्याच्या बाद जे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घेतले होते, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकायचा मसाल्यात. ब्लॅक पेपर पावडर टाकायची 1 चम्मच. हे सगळं टाकून जरा चिमची मारायची, बेस मिक्स करायचा. 1 चम्मच मीठ टाकायचा. त्याच्या बाद मी चीज स्लाइस घेतलो आहे 4, ते 4 चीज स्लाइस टाकायचो आणि बेस मिक्स करायचा. चीज स्लाइस मेल्ट होईपर्यंत बेस मिक्स करायचा आणि त्याच्या बाद फ्रेश क्रीम टाकायची. फ्रेश क्रीम मी 1 मोठा चम्मचच्या हिशोबाने टाकलो आहे. ही सगळं मिक्स केले की आपला बेस तयार आहे पिंक सॉस. आता जे आपण पास्ता बॉईल करून थंड करत ठेवले होते ह्याच्यात टाकायचा आणि बेस मिक्स करून त्याला 5 मिनटं ढाकण ठेवून शिजत ठेवायचा. 5 मिनटं शिजत ठेवले की बेस मुरतो मसाला आतला आणि त्याची टेस्ट वाढतं. तयार आहे आपला पिंक सॉस पास्ता. त्याच्यावर चीज क्यूब घेतले, ते चीज जरासा खिसून 1-2 मिनटात चीज पिघलेपर्यंत ढाकण ठेवून ठेवायचा. तयार आहे आपला क्रीमी, टेस्टी आणि हेल्दी पिंक सॉस पास्ता. गाजर आणि बीट पोरं खाया बघत नाहीत, तर अशा तऱ्हेने तुम्ही त्या लोकांना खाऊ शकता. मस्त टेस्टी बनतं. पोरा पण शौकाने खातात. ही पोरांच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता किंवा सांजची नाश्त्याला पण बनवू शकता. अशाच नवीन नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही रेसिपी ट्राय करून नक्कीच कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.